दिनांक 20 मे 2024 रोजी सातारा शहरामध्ये गांजा विक्री करण्यासाठी सातारा शहरातून तडीपार करण्यात आलेला एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांना गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त झाल्याने त्यांनी लागली सातारा शहर डीबी पथकास मार्गदर्शन करून सदर युवकाचा शोध घेण्यास सांगितले। त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व डीबी स्टाफ असे सदर बाजार परिसरामध्ये मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर इसमाचा शोध घेत असताना सदरचा इसम हा सदर बाजार येथील एका बंद कंपनीच्या गोडाऊनच्या परिसरात गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर परिसरात पोलीस स्टाफ ठिकठिकाणी थांबून होता। सायंकाळी 5च्या सुमारास सदरचा तडीपार इसम हा हातामध्ये पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन बंद पडलेल्या कंपनीच्या झाडी झुडपाचा आडोसा घेऊन चालत येत असताना दिसून येताच पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले। त्याच्याकडील असणाऱ्या पांढऱ्या पिशवीमध्ये गांजा असल्याचे समजून आले व त्याने तो विक्री करण्यासाठी आणला असल्याचे त्याने सांगितले। सदरचा गांजा हा एकूण 2.180 किलोग्रॅम वजनाचा व 75,000 रुपये किमतीचा असून तो पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतला असून सदर इसमावर NDPCS कायद्यानुसार कारवाई करून त्यास अटक केली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल, उपविभागीय अधिकारी सातारा विभाग सातारा राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक गुन्हे निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार श्रीनिवास देशमुख, राहुल घाडगे, सुजित भोसले, निलेश जाधव, पोलीस नाईक पंकज मोहिते, संतोष शेलार, विक्रम माने, पोलीस कॉन्स्टेबल इरफान मुलानी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केलेले आहे। आघात न्यूज महाराष्ट्र, सातारा।